हॅलो फ्रेंड, ICDS अंगणवाडी सुपरवायझर उद्यापासून पेपरला सुरुवात होते. त्यापूर्वी एक छोटीशी अपडेट त्यांकडून आला आहे, त्याविषयी आज आपल्याला माहिती बघायची आहेत. ज्यांचा उद्या पेपर असेल त्यांना ऑल द बेस्ट. शांत डोक्याने उद्या पेपर द्यायचा आहे आणि ज्या महत्त्वपूर्ण अपडेट आहे ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देतो. तर लक्षात घ्या, मुख्यत्वे पेपरमध्ये त्यांनी 2 गट केले. गट अ मध्ये त्यांनी काय केलं की जो तुमचा सिलेबस आहे, जसं की इंग्रजी भाषा टोटल 10 प्रश्न आहे, तर गट मध्ये ते 5 प्रश्न टाकले. मराठी भाषा टोटल किती आहे? 10 प्रश्न आहे, 5 प्रश्न गट अ मध्ये टाकले. सामान्यांचे टोटल 20 प्रश्न असणार आहेत, 10 प्रश्न गट अ मध्ये टाकले. एकात्मिक बाल विकास सेवा व योजना टोटल 20 प्रश्न आहे, 10 प्रश्न गट अ मध्ये टाकले. त्यानंतर पोषण अभियानाचे 10 प्रश्न असतील, तर गट अ मध्ये 5 प्रश्न टाकले. त्यानंतर गणित बुद्धिमत्ता चाचणी याचे तुम्हाला 20 प्रश्न असणार आहेत, तर 10 प्रश्न गट अ मध्ये. आणि संगणक ज्ञानचे टोटल 10 प्रश्न असतील, तर 5 प्रश्न गट अ मध्ये टाकले. बरोबर, म्हणजे गट अ मध्ये तुम्हाला किती प्रश्न आहे? आता 50 प्रश्न आहे 100 गुणांसाठी. तसेच गट ब मध्ये देखील सेम डिवाइड केलं आहे, 50 प्रश्न असेल 100 गुणांसाठी. याचं काय एवढं टेन्शन नाही घ्यायचं. गट आणि गट ब तुम्हाला समोर दिसेल, तर मी गट वर क्लिक केलं की तुम्हाला हे 7 सेक्शन दिसतील. गट ब वर क्लिक केलं की हे, तर हे काय केलं आहे तर कॉपी होऊ नये. म्हणजे काय व्हायचं की एक सेक्शन घेतला तर 1 ते 25 प्रश्न डायरेक्ट समोर दिसून जायचे, शेजारचे डायरेक्ट बघायचे, म्हणजे कॉपी होऊ नये यासाठी ही या ठिकाणी खबरदारी आता प्रत्येक ज्या आता नव्याने एक्झाम होत आहे त्यामध्ये घेतली जात आहे. हे तर झालंच, परंतु त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट काय की परीक्षेमध्ये आता निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. त्यामुळे प्रश्न लक्षात घ्या. आणि निगेटिव्ह मार्किंग किती? तुम्हाला एका प्रश्नासाठी 2 गुण भेटतात. सपोज तुमचा एक प्रश्न चुकला तर 0.5 मार्क तुमचे वजा होणार आहे. म्हणजे थोडक्यात लक्षात घ्या, जर तुम्हाला 100 प्रश्न आहे, आपण असं पकडून चला की ABCD असे जर 4 ऑप्शन असेल, ABCD, तर प्रत्येक ऑप्शन ॲटलिस्ट 25 प्रश्न, म्हणजे ए ऑप्शनचा ॲटलिस्ट 25 प्रश्न जो एक्झामिनर असतो तो सेटच करतो, म्हणजे इकडं तिकडं होऊ शकतं. तर काय की या ठिकाणी आता सपोज तुम्हाला प्रश्न जरी येत नसेल तर त्या ठिकाणी गेस गेम खेळायचा. सपोज 100 प्रश्नांपैकी विद्यार्थी मित्रांनो आपले 80 प्रश्न तुम्हाला येत आहेत, 80 प्रश्न तुम्ही अटेम्प्ट केले. आता 20 प्रश्न खाली उरले. मला सांगा 20 पैकी जर तुमचे 5 प्रश्न बरोबर आले किंवा 4 प्रश्न बरोबर आले तर तुम्हाला मार्क किती भेटणार आहे? 8. आता तुमचे 16चे 16 जरी प्रश्न चुकले ना विद्यार्थी मित्रांनो, तरी तुमचे किती मायनस होणार मार्क माहीत आहे? तर तुमचे 16चे 16 जर प्रश्न चुकले तर 0.5 म्हणजे 8 मार्क तुमचे या ठिकाणी वजा होणार आहे. तर मग मला एक सांगा, जर तुम्ही 20ला जर तुम्ही काय म्हणता येईल की गेस गेम जर केला तर 4पेक्षा तर तुमचे जास्तच बरोबर येतील की नाही? तर 100% बरोबर येतील. तर अशा केसमध्ये जर तुमचे सपोज 20 प्रश्न उरलेत, त्या ठिकाणी जर गेस गेम खेळायचा असेल तर तुम्ही काय करू शकता, प्लस मायनस, म्हणजे काही ऑप्शनमध्ये संदिग्धपणा असू शकतो, ए बरोबर की बी बरोबर, बरोबर, सी आणि डी तर अजिबात असू शकत नाही. अशा वेळेस तुम्ही प्रश्न हमखास अटेम्प्ट करायचा आहे. त्यानंतर अजून ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहे त्या कोणत्या, तर प्रश्न इंग्रजी आणि मराठीमध्ये उपलब्ध असतील. दिलेला प्रश्न इतर भाषेत पाहण्यासाठी उमेदवारांनी ड्रॉपडाऊनमधून व्ह्यूवर क्लिक करू शकतो आणि इच्छित भाषा तुम्ही निवडू शकता. एका वेळी स्क्रीनवर एक प्रश्न प्रदर्शित केला जाईल. तुम्ही प्रत्येक प्रश्नासाठी किती वेळ घालत आहात याकडे लक्ष असू द्यावे. कोणत्याही प्रश्नावर जास्त वेळ घालवू नका. त्यानंतर प्रत्येक प्रश्नाला 4च पर्याय असतील. प्रत्येक फक्त एकच अचूक उत्तर त्या ठिकाणी असणार आहे. निगेटिव्ह मार्किंग तर बघितली. इंग्रजी आणि मराठी भाषांमध्ये जर विसंगती असेल तर इंग्रजी आवृत्तीतील जो मजकूर असेल त्याला तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे. मूल्यांकनासाठी पुनरावलोकनासाठी चिन्हांकित केलेला प्रश्न विचारात घेतला जाईल. तर या पद्धतीने त्यांचं एक अपडेट होतं. तर या ठिकाणी आता पेपरमध्ये आता ज्यांचा उद्या पेपर आहे त्यांनी एकच गोष्ट ठेवायची की डोकं शांत ठेवायचं आहे. बरोबर, तुमचा अभ्यास आता झालाच असेल. उद्या पेपर तुमचा पहिलीच बॅच आहे, म्हणजे 9 वाजताचा पेपर आहे तुमचा, 9 ते 10:30. त्यानंतर तुम्ही मला व्हॉट्सॲप करून द्या तुम्हाला कोणकोणते प्रश्न विचारले, किंवा या व्हिडिओच्या खाली तुम्ही कमेंट करून द्या. 11:30 वाजता ठीक आपण व्हिडिओ घेऊन येऊ. तर ज्यांचा पेपर यानंतर असेल त्यांसाठी मी तुम्हाला सांगतो की आपल्याकडे ICDS जो टेक्निकल पोर्शन आहे, एकात्मिक बालविकास योजना, पोषण अभियान आणि संगणक प्रश्न, म्हणजे 40 मार्क आहे, 40 प्रश्न आहेत. त्याकरिता आपल्याकडे 2000 प्रश्न आहेत, 99 रुपये प्राईज आहे. तुम्ही मटेरियल घेऊ शकता. किंवा जर तुम्हाला टोटल मटेरियल पाहिजे असेल, टोटल मटेरियल म्हणजे काय, ज्यामध्ये ICDS योजना, पोषण अभियान, संगणक प्रश्न,
सामान्य ज्ञान, चालू घडामोडी, मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, ॲप्टिट्यूड, 10 फुल लेंथ टेस्ट हे सर्व मटेरियल पाहिजे असेल तर 249 रुपीजमध्ये आपण देतोय. टोटल प्रश्न आहे 18,500. तर लक्षात घ्या, खूप साऱ्या विद्यार्थी मित्रांनी या ऑफरचा फायदा घेतला आहे. याची जी प्राईज आहे ती विद्यार्थी मित्रांनो उद्या वाढायची शक्यता आहे, त्यामुळे आजच परचेस करा. आणि जी आपली दररोज व्हिडिओ सिरीज असते ती देखील आपण विद्यार्थी मित्रांनो डेली बघत चला. त्यामुळे जे विद्यार्थी नव्याने जोडले असतील त्यांनी तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि लक्षात घ्या, ज्यांचा पेपर आहे त्यांकरिता ऑल द बेस्ट. चांगल्या पद्धतीने पेपर द्या, स्वतःवर कॉन्फिडन्स असू द्या. पेपरला तुम्ही गेल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो 1 ते 2 मिनटं किंवा 5 मिनटं सेटल व्हायला जातो. त्यामुळे एखादा प्रश्न आपल्याला जमत नाही ना तर तो स्किप करून पुढे जा. असं त्याच प्रश्नावर मला का जमत नाही हे म्हणू नका. जेव्हा पेपरमध्ये 5 ते 10 मिनटं होतात त्यावेळेस आपला जे माइंड असतं ते सेटल झालेलं असतं. त्यावेळी जे प्रश्न तुम्हाला आधी जमत नसतात ना ते प्रश्न त्यावेळेस नंतर जमायला लागतं. त्यामुळे पॅनिक होऊन जायचं नाही, शांत डोक्याने पेपर न्या. माझं तर मत आहे की तुमचं सिलेक्शन झालंच पाहिजे, बरोबर. तर ऑल द बेस्ट आणि पेपर चांगल्या पद्धतीने सोडवा. थँक्यू.